रामकृष्ण हरी. शंतनू राजा आणि गंगेचं लग्न झालं आणि गंगेच्या प्रश्न न विचारण्याच्या अटीमुळं राजानं प्रश्न विचारला आणि गंगेनं आपला पुत्र देवव्रत शंतनू राजाच्या हवाली केला आणि गंगा अंतर्धान पावली. या शंतनू राजानं देवव्रताचा लहानाचा मोठा केला, चांगला सांभाळ केला त्याला आणि त्याचं लग्नाचं वय झालं. एक दिवस राजा मृगयेसाठी वनामध्ये गेला आणि वनामध्ये गेलेला असताना त्याला एक सुगंध येऊ लागला. इतका सुंदर सुगंध कुठून येतोय म्हणून राजा त्या मागोवा घेत घेत गेला आणि त्याला तिथं सत्यवती भेटली. सुस्वरूप असणारी ही सत्यवती बघून राजा मोहित झाला. या सत्यवतीला महर्षी पराशर ऋषींचा 2 आशीर्वाद होते. एक आजन्म कुमारिका राहण्याचा आणि दुसरा योजनभर अंतरावर अंगाचा सुगंध येण्याचा. हे 2 आशीर्वाद फलित झालेली ही सत्यवती राजाला खूप आवडली. राजानं तिच्या वडिलांकडं म्हणजे त्या कोळ्याकडं लग्नाची मागणी घातली. कोळी फार हुशार होता. कोळ्यानं सांगितलं की माझी लग्नाला मान्यता आहे, परंतु तुमच्या पहिल्या पत्नीचा मुलगा तो राज्यावर बसेल, राजगादीवर बसेल आणि माझ्या होणाऱ्या नातवानं काय दास्यत्व स्वीकारायचं काय किंवा दास म्हणून राहायचं काय, तर मला हे पसंत नाही. माझ्या जर नातवाला, होणाऱ्या नातवाला जर तुम्ही राजगादी देणार असाल तर माझी या लग्नाला मान्यता आहे, अन्यथा नाही. राजानं ओळखलं की हे तर आपलं लग्न होऊ शकत नाही, कारण माझा लाडका देवव्रतच मी गादीवर बसवणार आहे. राजा विमनस्क अवस्थेमध्ये घरी राजवाड्यावर आला आणि तो त्यानं विषय सोडून दिला होता. परंतु हे देवव्रताच्या कानावर ही घटना गेली की राजाला आपल्या पित्याला लग्न करण्याची इच्छा झालेली आहे, परंतु तो करू शकत नाही. आपला पिता आपल्यासाठी आपण आड येतोय म्हणून लग्न करू शकत नाही. म्हणून त्यानं देवव्रतानं त्या कोळ्याची भेट घेतली आणि त्याला सांगितलं की माझ्या वडिलांची इच्छा आहे तर तुम्ही लग्न लावून द्या. कोळ्याने सांगितलं की मी हा तुमच्या वडिलांना प्रश्न केला होता की माझ्या नातवाला राजगादीवर बसवणार असाल तर माझी मान्यता आहे. देवव्रतानं सांगितलं की मी तुमच्या नातवाला मी राजगादीवर बसवेन, परंतु हे लग्न होऊन द्या. मग त्यानं कोळी दुसरा प्रश्न केला की ठीक आहे, आता तुम्ही राजगादीवर बसवाल, कालांतराने तुम्ही राजगादीवर बसवाल माझ्या नातवाला, परंतु तुम्हाला होणारी जी आपत्ती जी मुलं आहेत ती उद्या भांडतील माझ्या नातवाशी की आम्ही खरे वारसदार आहोत, मग काय करायचं. म्हणून मी ह्या लग्नाला परवानगी देत नाही. मग शेवटी न राहून आपल्या पित्याचं लग्नच फक्त आपल्याला काय दिसत होतं, आपल्या पित्याची इच्छा दिसत होती. म्हणून देवव्रताने एक प्रतिज्ञा केली आणि प्रतिज्ञा अशी होती की मी आजन्म ब्रह्मचारी राहून हस्तिनापूरच्या गादीचं संरक्षण करेन. ही प्रतिज्ञा केल्यामुळं भीषण अशी प्रतिज्ञा केली म्हणून त्याचं नाव, देवव्रताचं नाव भीष्म असं पडलं. कोळ्याला मोठा आनंद झाला, कारण आजन्म ब्रह्मचारी राहून गादीचं संरक्षण करणार आहे म्हणजे लग्न न करणार हा. मग त्यानं आनंदानं आपली सत्यवतीचं लग्न शंतनू राजाशी लावून दिलं. राजाला हा काही प्रकार माहित नव्हता, परंतु ज्या दिवशी राजा शंतनू सत्यवतीला घेऊन राजवाड्यावर आला त्याच दिवशी सत्यवतीने सांगितलं की आपलं लग्न झालंच नसतं, परंतु तुमच्या मुलामुळं तुमच्या मुलानं एक प्रतिज्ञा केली की आजन्म ब्रह्मचारी राहून हस्तिनापूरच्या गादीचं संरक्षण करेन. म्हणून अशी प्रतिज्ञा केल्यामुळं आमच्या वडिलांना ती मान्य झाली आणि त्यांनी काय केलं तर आपलं लग्न लावून दिलं. तुमच्या मुलामुळे आपलं लग्न लागलेलं आहे असं सांगितल्याबरोबर राजाच्या काळजामध्ये धस्स झालं. ती प्रतिज्ञा ऐकून राजानं थेट देवव्रताचा महाल गाठला आणि त्याला उठवलं आणि त्याला आपल्या पोटाशी धरलं आणि सांगितलं, बाळा, माझ्यासाठी तू सर्वस्व पणाला लावलंस, माझ्यासाठी तू सर्वस्वाचा त्याग केलास, तुझं आयुष्य पणाला लावलंस, म्हणून मी तुला एक आज आशीर्वाद देतो की तू इच्छामरणी होशील. तुला तुझ्या इच्छेशिवाय कुणीही मारू शकत नाही. तुला ज्या वेळेला इच्छा होईल त्यावेळेला तू मरू शकतोस, असा आशीर्वाद दिला त्या राजानं. हा भीष्माला आशीर्वाद कोणत्या देवानं दिलेला नसून तर आपल्या पित्यानं दिलेला आहे. असे होते करारी आणि आपले पितृभक्त असणारे पितामह भीष्म आणि त्यांची ती भीष्म अशी प्रतिज्ञा, भीष्म प्रतिज्ञा. रामकृष्ण हरी.